विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळी आजच्यासारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. म्हणून आजही आपण जगातल्या कुठल्याही व्यक्तीशी बोलायचं म्हटलं तरी अगदी 1 सेकंदामध्ये आपण त्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. पण अगोदरच्या काळी ह्या सर्व गोष्टी उपलब्ध नव्हत्या. अगोदरच्या काळी म्हणजे जे राजे महाराजे होते ते काय करायचे की आपल्या सेवकामार्फत ते एक पत्र लिहून दुसऱ्या राज्यातील राजाला किंवा लोकांना पाठवली जायची. अशा प्रकारची व्यवस्था अगोदर होती. पण नंतर हळूहळू कालांतराने बदल होत गेला. नवीन नवीन यंत्र उपलब्ध झाली आणि अगोदरची परिस्थिती हळूहळू बदलत गेली. मग नंतर हळूहळू पोस्टाने पत्र पाठवली जाऊ लागली. नंतर फॅक्स किंवा आता सध्याच्या काळामध्ये ईमेल असेल, अगदी सोशल मीडिया असेल, ह्यांच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीशी अगदी तात्काळ संपर्क आपण साधू शकतो. अगोदर ह्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. म्हणून त्या काळी एकमेव पर्याय राहायचा, तो म्हणजे कोणता? पत्र. आणि पत्र पाठवूनच समोरच्या व्यक्तीला आपल्याला जो काही संदेश द्यायचा आहे तो संदेश पत्रामार्फतच दिला जायचा. तसेच आज आपण पाठ क्रमांक 10 मध्ये सुद्धा अशाच प्रकारचं एक पत्र पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे बाबांचं पत्र. या पाठामध्ये हे एका वडिलांनी आपल्या वैष्णवी नावाच्या मुलीला लिहिलेलं पत्र आहे. यामध्ये त्यांनी गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून निराश न होण्याचा सल्ला आपल्या मुलीला दिलेला आहे. आणि परीक्षेतील गुणांपेक्षा मनाच्या गुणांची वाढ करणे अधिक महत्त्वाचे आहे, अशा भावपूर्ण शब्दांमध्ये त्यांनी त्यांच्या मुलीला म्हणजेच वैष्णवीला कशा प्रकारे समजावलेले आहे हे आपण ह्या पाठामधून शिकणार आहोत. सर्वांनी पुस्तकामध्ये लक्ष द्यायचं आहे. पान क्रमांक 26. प्रिय वैष्णवी, अनेक शुभ आशीर्वाद. सुरुवातीला पत्र कोण लिहितंय? बाबा आपल्या मुलीला पत्र लिहित आहेत. म्हणून त्यांनी अगोदर काय लिहिलं? प्रिय वैष्णवी असं लिहिलं आणि नंतर खाली लिहिलं अनेक शुभ आशीर्वाद. ज्यावेळी आपल्यापेक्षा लहान कोणीतरी व्यक्ती असेल त्यावेळी आपण तिथं लिहू शकतो अनेक शुभ आशीर्वाद. ज्यावेळी आपल्यापेक्षा कोणीतरी मोठी व्यक्ती असेल त्यावेळी आपण काय लिहितो? सप्रेम नमस्कार. म्हणून बाबा त्यांच्या मुलीला पत्र लिहित आहेत म्हणून त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे अनेक शुभ आशीर्वाद. मी कामात पुरता गुरफटलो होतो म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे. तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितले की तुला 6 माहीचा गणिताचा पेपर खूप कठीण गेला म्हणून तू फार निराश झाली आहेस. ते बाबा मुलीला असं म्हणतायत की मी कामात पुरता गुरफटलो होतो. पुरता गुरफटणे म्हणजे पुरता म्हणजे काय? पूर्णपणे. आणि गुरफटणे म्हणजे काय? व्यस्त असणे किंवा गुंतून राहणे किंवा बिझी असणे. ते बाबा त्या मुलीला असं म्हणतायत की मी कामामध्ये खूप व्यस्त होतो म्हणून तुला पत्र पाठवायला मला थोडा उशीर होत आहे. आणि तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितलं की तुला 6 माहीचा गणिताचा पेपर खूप कठीण गेलेला आहे. वैष्णवी नावाची जी मुलगी असते त्या मुलीला 6 माही परीक्षेमध्ये गणित विषयाचा पेपर खूप कठीण गेलेला असतो म्हणून ती निराश झालेली असते. आणि ही गोष्ट वैष्णवीच्या आईने वैष्णवीच्या बाबांना फोनवरून सांगितली होती. पेपरहून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडतही होतीस. मला वाटलं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावं म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे. नंतर बाबा म्हणतात की ज्या दिवशी तुला गणिताचा पेपर कठीण गेला त्या दिवशी तू खूप निराश झाली होती आणि तू रडतही होतीस. म्हणून मला असं वाटलं की दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा पत्र पाठवूनच तुझ्याशी हितगुज करावं म्हणून तुझ्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. बऱ्याच वेळा काय होतं की समोरासमोर समोरच्या व्यक्तीला सर्व काही बोलू शकत नाही. म्हणून बाबांनी असा विचार केला की वैष्णवीशी मी पत्राद्वारेच
हितगुज करणार आहे. हितगुज म्हणजे काय? मनातील भावना व्यक्त करणे. अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना. मग त्या गोष्टीचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. नंतर बाबा वैष्णवीला असं सांगतात की अगं वैष्णवी, तुला गणिताचा पेपर कठीण गेलेला आहे. गणिताचा पेपर तुला कठीण गेलेला असेल, परंतु गणितानंतर ज्या काही विषयांचे पेपर होणार आहेत, मग त्यामध्ये मराठी असेल, इंग्रजी असेल, सायन्स असेल, जे काही विषय असतील ते गणितानंतर बाकीचे जे काही विषयांचे जे काही पेपर आहेत ते सगळे पेपर तुला अवघड जातील असा त्याचा अर्थ होत नाही. तुला गणिताचा पेपर अवघड गेलाय ना, मग बाकीचे पेपरसुद्धा तुला सोपे जातील. म्हणून बाबा वैष्णवीला सांगतात की तू आता त्याच गोष्टीचा विचार करत बसू नकोस आणि उरलेले जे काही पेपर आहेत त्या सर्व विषयांचा तू अभ्यास करत बस. जर तू त्याच गोष्टीचा विचार करत बसलीस तर बाकीचे जे राहिलेले पेपर आहेत त्या पेपरवरती विपरीत परिणाम होणार आहे. विपरीत परिणाम होईल. विपरीत परिणाम म्हणजे काय? वाईट परिणाम होणे. अगं, एखाद्या विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही. नंतर बाबा त्या वैष्णवीला असं सांगतात की अगं, एखाद्या विषयामध्ये तुला जर गुण कमी पडले तर याचा अर्थ असा होत नाही की तू आयुष्यामध्ये अपयशी झाली आहेस. एखाद्या विषयामध्ये मार्क्स कमी पडले ना, पडू द्या, पुढच्या वेळी जोमाने प्रयत्न करा, पण असं समजू नका की आपण आता अपयशी झालो आहोत, आपल्याला आता काहीच जमणार नाही, असं कधीही समजायचं नाही. एखाद्या विषयामध्ये कमी मार्क्स पडत असतील तर आपण त्या विषयाची अजून जास्त तयारी केली पाहिजे, चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे. हेच वैष्णवीचे बाबा वैष्णवीला सांगत आहेत. तुला सांगतो, गणिताशी तू मैत्री कर, मग बघ गंमत या विषयाची. नंतर बाबा तिला असं म्हणतात की तू गणित या विषयाशी मैत्री कर, मग नंतर तुला कळेल ह्या विषयाची गंमत काय आहे ते, असं बाबा वैष्णवीला सांगत आहेत. तुला मुळीच भीती वाटणार नाही. गणितातील संकल्पना, संबोध, क्रिया तू नीट समजावून घे. नंतर बाबा असं म्हणतात की तू जर गणित विषयाशी मैत्री केली तर तुला गणित विषयाची अजिबात भीती वाटणार नाही. कारण बाबा वैष्णवीला असं सांगतात की गणितामध्ये ज्या काही संकल्पना आहेत, संकल्पना म्हणजे काय? कन्सेप्ट. जे काही संबोध आहेत, संबोध म्हणजे काय? बेसिक्स असतील किंवा मूळ रचना असतील किंवा क्रिया असतील. क्रिया म्हणजे काय? गणितातील रीत, मेथड, ती समजावून घे. उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर. हा विषय लवकरच तुझा लाडका होईल, हे अगदी नक्की. म्हणून बाबा वैष्णवीला सांगतात की तू गणिताचा चांगला सराव कर, उदाहरणे सोडवण्याचा तू प्रयत्न कर आणि एक दिवस गणित हा विषय तुझा नक्कीच आवडता विषय होईल, असं बाबा वैष्णवीला सांगत आहेत. बाळा, आणखीन एक तुला सांगतो, परीक्षेतील गुण किंवा श्रेणी महत्त्वाची आहेच, पण त्याहीपेक्षा आपल्या आंतरिक गुणांची वाढ करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. पुढे बाबा सांगतात की बाळा, आणखी एक गोष्ट तुला सांगतो, परीक्षेमध्ये मिळणारे गुण किंवा ग्रेड म्हणजेच श्रेणी महत्त्वाची आहेच, पण त्याहीपेक्षा आपल्या आंतरिक गुणांची वाढ करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. आंतरिक गुण म्हणजे काय? आपल्या मनामध्ये असलेले गुण म्हणजे आपला स्वभाव, आपली वागण्याची पद्धत, आपली बोलण्याची पद्धत, ह्या सर्व गुणांना आंतरिक गुण असं आपण म्हणतो. शाळेमध्ये आपण जातो, चांगले मार्क्स मिळवतो, हे तर चांगलं आहेच, पण त्याचबरोबर आपले वागणं चांगलं असलं पाहिजे, आपलं बोलणं चांगलं असलं पाहिजे, आपला स्वभाव चांगलं असलं पाहिजे. ह्या सर्वांना आपण आंतरिक गुण म्हणतो आणि हे आंतरिक गुणसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात.
म्हणून त्या गुणांची वाढ करणेसुद्धा अधिक महत्त्वाचे आहे, असे बाबा वैष्णवीला सांगतात. तू गोष्टी छान सांगतेस, चित्र उत्तम काढतेस आणि सुंदर नृत्यही करतेस. हे सारं सुरू ठेव. नंतर बाबा वैष्णवीला असं म्हणतात की तू गोष्टीसुद्धा खूप छान सांगतेस, चित्रसुद्धा उत्तम काढतेस. उत्तम म्हणजे काय? चांगल्या प्रकारे किंवा अतिशय सुंदर, दर्जेदार. तू चित्रसुद्धा उत्तम काढतेस आणि नृत्यसुद्धा तू चांगल्या प्रकारे करतेस. नृत्य म्हणजे डान्स. तू चांगल्या प्रकारे ह्या गोष्टी करू शकतेस. हे सगळं तू तुझ्या शाळेच्या जीवनाबरोबरच ह्या गोष्टीसुद्धा तू सुरू ठेव. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेली कला ही त्या व्यक्तीसाठी एक चांगली गोष्ट असते. म्हणून प्रत्येकाने एक तरी कला जीवनामध्ये आल्यानंतर अवगत केली पाहिजे. तुझ्या आईने सांगितले की हल्ली तू याकडे फारसे लक्ष देत नाहीस. या कला आपले जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात. त्यामुळे प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे. नंतर बाबा वैष्णवीला असं म्हणतात की तुला ज्या काही ह्या गोष्टी येतात, चित्र काढता येतं, नृत्य करता येतो, हे गोष्टी सांगता येतात, हे सगळं तुला काही येतं, पण हल्ली म्हणजे सध्या तू ह्याकडे फारसं लक्ष देत नाहीस, असं बाबा वैष्णवीला सांगत आहेत. आणि नंतर पुढे बाबा असं म्हणतात की ह्या ज्या काही कला आहेत, त्या कला आपलं जीवन सुंदर करत असतात. आपलं जे व्यक्तिमत्व आहे, आपलं व्यक्तिमत्व फुलवत असतात. व्यक्तिमत्व म्हणजे काय? पर्सनॅलिटी. आपलं व्यक्तिमत्व ह्या कला फुलवत असतात. त्यामुळे प्रत्येकाने एक तरी कला अवगत केली पाहिजे आणि ती जोपासली पाहिजे. स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील, त्यांचा तू पुरेपूर उपयोग करून घे. पुन्हा बाबा असं म्हणतात की स्वतःमध्ये जे काही गुण आहेत, त्या गुणांची वाढ करण्यासाठी तुला अनेक संधी मिळतील, अनेक चान्स मिळतील आणि त्यांचा तू स्वतः तुझ्या जीवनामध्ये पुरेपूर उपयोग करून घे. बाबांनी सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे. नंतर बाबा वैष्णवीला असं म्हणतात की तुला मी जे काही सांगितलेलं आहे, तू नक्कीच ते सगळं काही ऐकून घेशील आणि त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे. हे सर्व बाबांनी कसं सांगितलेलं आहे? वैष्णवीला पत्रामधून सांगितलेलं आहे. तिला पत्र लिहून बाबांनी वैष्णवीला ही सगळी माहिती सांगत आहेत. म्हणजे त्या वैष्णवीचे बाबा कुठेतरी बाहेरगावी नोकरीसाठी असतील. दिवाळीच्या सुट्टीत मी गावी येणार आहे. मग आपण खूप खूप मजा करू, किल्ले बांधू, किल्ले तयार करू, गप्पा मारू आणि दिवाळीचा फराळही खाऊ. पुन्हा बाबा असं म्हणतात की दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी सुद्धा गावी येणार आहे आणि गावी आल्यानंतर आपण खूप खूप मजा करू, मातीचे किल्ले बांधू, वेगवेगळे कंदीलसुद्धा आपण तयार करू, गप्पा मारू आणि दिवाळीचा फराळसुद्धा आपण खाऊ. खाऊवरून एक गोष्ट आठवली मला. नंतर बाबा असं म्हणतात की खाऊवरून मला अजून एक गोष्ट आठवलेली आहे. कोणती गोष्ट आठवली आहे पहा. या दिवाळीत गावी येताना तुझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणार आहे. कुठला ते तू ओळखलं असशीलच. नंतर बाबा वैष्णवीला म्हणतात की मी दिवाळीला येताना तुझ्यासाठी तुझा आवडता खाऊ घेऊन येणार आहे आणि तो खाऊ काय असेल हे तू ओळखले असेलच. आता वैष्णवीचा आवडता खाऊ काय आहे हे आपण बघूया. तुझा पुस्तकांचा खाऊ. गावी येताना मी तुझ्यासाठी गोष्टींची अनेक पुस्तके घेऊन येणार आहे. नंतर बाबा असं म्हणतात की तुझ्यासाठी मी पुस्तके घेऊन येणार आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की वैष्णवीला पुस्तके वाचायला खूप आवडत असतील, म्हणून बाबा असं म्हणतात की मी तुझा आवडता खाऊ घेऊन येणार आहे. म्हणजेच तुझ्यासाठी अनेक वेगवेगळे प्रकारची पुस्तके मी सोबत घेऊन येणार आहे. वाचून बघ, तू खूप आवडतील तुला. बरं आता थांबतो, बाकी सारे भेटी अंती बोलू. तुझे बाबा.
नंतर बाबा असं म्हणतात की मी जे काही पुस्तके आणणार आहे ती पुस्तके तू एकदा वाचून बघ, तुला ती खूप आवडतील. आणि आता मी थांबतो आणि बाकी सारे भेटी अंती बोलू. भेटी अंती म्हणजे काय? भेटल्याच्या नंतर, असं बाबा वैष्णवीला सांगतात. शेवटी लिहिलेलं आहे तुझे बाबा. आणि हे जे काही पत्र आहे हे बाबांनी मुलीला लिहिलेलं पत्र. ह्या पत्राचं लेखन केलेलं आहे एकनाथ आव्हाड यांनी. समजलं असेल सर्वांना. तरी कुणाला काही शंका असेल तर ती आपण विचारू शकता. अशा प्रकारे आपण आज बाबांचं पत्र हा पाठ शिकलेलो आहोत. थँक्यू.